नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात स्टार इंडिया 24 न्यूज आणि मी आहे मोहन नागेश्वर. मित्रांनो, आज आपण आलो आहे मांडवा या गावामध्ये. हे हिंगणा तहसीलचं एक छोटंसं गाव आहे आणि काही वेळापासून अतिवृष्टी पावसामुळे सतत शेताची नुकसान होत आहे आणि सोबतच जे जंगली प्राणी आहे ते शेतामध्ये येऊन धुमाकूळ करत घेत आहेत. तर शेतकऱ्याला याविषयी किती त्रास होत आहे? तसं तर दरवर्षी शेतकऱ्यांना त्रास होतोय, पण यावर्षी पावसामुळे आणि अनेक अशी काही कारणं आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला फारसा नुकसान झालेलं आहे. तर आज आमच्या समोर एक असे साधारण शेतकरी आहे, विष्णू सोनवाने. मित्रांनो, आमच्या समोर आज जे शेतकरी आहेत, आज त्याच्याकडून आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया. तर काय नाव आहे आपलं? नमस्कार, माझे नाव विष्णू गोविंदा सोनवाने आहे. मी मांडवा या गावामध्ये राहतो. मी साधारण शेतकरी आहे. म्हणजे आम्ही ही जी शेती आहे, आम्हाला आता 20 ते 25 वर्ष झालेली आहे. आम्ही शेतीमध्ये काम करतो आणि याच्यामध्ये आम्हाला खूप नुकसान झालेलं आहे. यंदाच्या सालामध्ये अतिवृष्टी पावसामुळे आमची जी पिके आहे ते आम्हाला जास्तीत जास्त खर्च लागून राहिलेला आहे. जसं आता हा बघा, हा जो गवार लावला आहे, मी अर्ध्या एकरमध्ये हा गवार लावलेला आहे आणि हा जो अर्धा एकरचा जो गवारचा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे खाली झोपलेला आहे. आणि पुन्हा आमची जे चवळा आहे, चवळ्याची पण आम्ही अर्धा एकरमध्ये लागवड केलेली आहे, त्याची पण नुकसान झालेलं आहे. आता आम्ही याला कमी जास्त 3 ते 4दा आम्ही फवारणी केलेली आहे. 2-3 हजार रुपयाची जी फवारणी केलेली आहे पर फवारणीला, त्याच्यामुळे आम्हाला खर्च निघून राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो की याला तुम्हाला फुलं पण दिसणार नाही, फुलं पण नाही आहे आणि पूर्ण खाली पूर्ण असे पळून गेलेले आहे. याच्यामध्ये आमच्याला कोणता फायदा आहे? यंदा येणाऱ्या पावसामुळे जे अति प्रमाणात पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये खूप पूर वगैरे आला आहे, आपल्या भागामध्ये बी भरपूरसा पाऊस वगैरे आला आहे. तर मला हे सांगा की या पावसामध्ये आपल्याला किती असं नुकसानचं सामना करावा लागला आणि आपल्याला पिकामध्ये याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे? पिकामध्ये नुकसान बघितलं तर आम्हाला यंदाच्या सालामध्ये आतापर्यंत आम्हाला 50 ते 60 हजार रुपये पूर्ण खर्च आलेला आहे. तेवढा खर्च लागला, पण आमच्या आतापर्यंत 20 हजार रुपये जुळलेले नाहीये. याच्यामध्ये काही असं तुम्हाला वाटते की आपल्याला शेतामध्ये एवढं नुकसान झालं आहे तर गव्हर्नमेंट कडून काही सहायता वगैरे मिळते का? सरकार आपल्या याच्यावर काही मदत करत आहे का? सरकार आता ते 6,000 रुपये वर्षाचे असे काहीतरी देऊन राहिलेले आहे. याच्यानंतर आपल्याला कोणता मोबदला मिळाला नाहीये. आता आम्हाला खर्च येऊन राहिलेला आहे ते याच्यामुळे आम्ही आमच्यासारखे जे शेतकरी आहे ते कर्जबाजारी होऊन राहिलेला आहे ना. आम्हाला आता कमी जास्त 50 ते 60 हजार रुपये आम्ही बी बियाणे घेतलं. 50-60 हजार रुपये आम्ही आणि आतापर्यंत औषधी मारलेले आहे. म्हणजे आमचा 1 ते 1.5 लाख रुपये असंच गेला. आम्हाला जर याच्यामध्ये फायदाच नसेल मिळत तर आमच्यासारखे सर्वसाधारण जे शेतकरी आहे यांनी काय करावं? तुम्हाला शेतकऱ्याला सरकारकडून जर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये अगर मिळत आहे तर त्या 6,000मध्ये तर तुमचं काही म्हणजे असं काही होत आहे का? जसं तुम्ही सांगत आहे की मला 1.5-2 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे आणि त्याऐवजी सरकारकडून फक्त तुम्हाला 6,000 रुपयाचं नुकसान, तुम्हाला 6,000 रुपयाचा तुम्हाला भरपाई करून मिळत आहे. काय वाटते याच्यावर, काय बोलाल? बघा, आता आम्ही याची जी लागवड केली आहे कपाशीची लागवड केली तर 1,000 रुपये एक पाकिट तेच पडते. आता आम्हाला जर 3.5 एकर मध्ये अगर लागवड जर करायची असेल तर आम्हाला 5 ते 6 पाकिटे लागते. तर 6,000 रुपये नुसतं बियाणे घेऊन राहिले आहे ना. त्याच्यानंतर आम्हाला खत आहे, पुन्हा त्यांच्यावरती औषधी आहे. तर या 6,000 रुपये आम्हाला काय होऊन राहिलं आहे? माझा आणखी एक प्रश्न आहे की आजूबाजूला इथे जंगल वगैरे आहे, प्राणी डोंगर वगैरे दिसते, तर याच्यामध्ये काही जंगली प्राणी तर असणारच आणि त्याच्यामध्ये काही शेतीला काही नुकसान वगैरे आहेत का? नुकसान आहे ना. नुकसान म्हणजे आमच्या साईडला पण नाला आहे आणि पूर्ण जंगल एरिया असल्या कारणानं आमच्या शेतामध्ये येतात आणि ते पूर्णपणे असं धुमाकूळ करून चाली आणि जे काय खायचं असेल ते खाऊन चाली ते पुन्हा चालत येतात. याच्यामुळे पुन्हा जास्त आम्हाला नुकसान आहे. काय तुमची इच्छा काय आहे? सरकारकडून तुम्ही काय मागणी करता? आम्ही अशी मागणी करतो की आम्हाला जे आता तुम्ही 6,000 रुपये जे देऊन राहिले आहे वर्षाचे, तर आमचं म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना तरी थोडस म्हणजे
थोडं आमच्याकडे सर्वसाधारण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने, अशी आमची अपेक्षा आहे. काही लोकांना कसं असतं की खूप बी बियाणे वापरतात आणि पैशाची लागवड करतात. त्यांचा एक छोटेसे त्यांची एक आशा असते की बा आपल्याला आपलं शेतातून थोडंसं आपल्याला काहीतरी मोबदला मिळावा. पण या वेळी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये भरपूरचं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे जो टमाटर जे तुम्हाला दाखवत आहे, या टमाटरमध्ये बघा झाडांचे बघा कसं नुकसान झालेलं आहे आणि हे झाड असं जळलेलं आहे. यांनी भरपूरसे प्रयत्न केले, आपला भरपूरसा पैसा खर्च केला. त्याच्यामध्ये काय म्हणते की पैशामध्ये त्यांनी बी बियाणे पासून तर औषधी वापरले आहेत, पण झाड असं जळलेलं आहे पावसामध्ये. आणि याच्यामध्ये जे त्यांनी स्वतःसाठी जे घेतलेले जे मोबदला जे आपला पैसा जो याच्यामध्ये जे इन्व्हेस्ट केला खर्च केला त्याचा पण भरपाई निघाली नाहीये. तर आपण आपल्या समोर आज एक शेतकरी आहे, ते त्यांचं शेत आहे आणि त्यांना कसं काय याचं नुकसान झालेलं आहे आणि काय फायदा आहे नक्की की नुकसान आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय नाव आपलं? माझं नाव देवेंद्र लक्ष्मण गुरनुले. तर आपण सर्वसाधारण शेतकरी आहात की संपन्न शेतकरी आहात? सर्वसाधारण. हे सर्वसाधारण शेतकरी आहात. तर मला एक सांगा की शेती आपण किती वर्षापासून करत आहात? मी 10 ते 15 वर्षापासून शेती करत आहोत. तर आपल्याकडे शेतीसाठी काय फक्त आपण म्हणजे पराठीच लावतात की भाजीपाला पण लावतात? हा या पहिल्यांदाच स्टार्ट आहे माझा धंदा. याच्या अगोदर नव्हतं करत मी. तर याच्यामध्ये आपल्याला कसं काय आपला अनुभव आहे सांगा मला. याच्यामध्ये मला 50-50 हजार रुपये खर्च आला यावेळेस, पण प्रॉफिट काहीच नाही झाला आहे. पूर्ण पावसामुळे जळलेला आहे. किती आपल्याला बी बियाणे आणि औषधीमध्ये किती पैसा खर्च केला आणि याच्यामध्ये आतापर्यंत किती आपल्याला मोबदला मिळाला आहे की त्यापेक्षाही कमी आपली लागवड पण नाही निघाली? आता याला 50 हजार रुपये खर्च आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे 50-60 हजार रुपये या शेतीवर या पिकावर जे तुम्ही इन्व्हेस्ट केला आहे, खर्च केला आहे, त्याचा फक्त तुम्हाला 15,000 म्हणजे तुमचं जे जवळ जे पैसे तुमचे इन्व्हेस्ट झाले आहे त्याचा मोबदला सुद्धा निघाला नाही? नाही, अजून पण नाही. तुम्हाला फक्त त्याचं काय म्हणते की पूर्णच नुकसान झालेलं आहे? नुकसान झाले. तर समोर आपलं काय असं सरकारकडून अशी काय मागणी आहे शेतीविषयी, या वीजवाढीविषयी, या आणखी काही आजूबाजूला काही प्राण्यांचा काही त्रास वगैरे असेल, काय सांगाल? आमच्या इथे रुई आणि डुक्कर जंगली यांचा खूप त्रास आहे. त्याच्यासाठी काही आम्हाला कुंपणाचा अनुदान म्हणून भेटायला पाहिजे. आणि जे शेतीमध्ये नुकसान झालं याच्यावर काय बोला? शेतीत नुकसान झालं याची भरपाई आम्हाला नुकसान भरपाई म्हणून भेटायला पाहिजे, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कसं असते, हिंगणा तहसीलमध्ये प्रत्येक शेतकरी हा कापूस आणि तुरीवर याचा थोडा भरपूरसा सहयोग असते आणि सगळे शेतकरी याच्यावर जास्त भर देतात. काय वाटते तुम्हाला यावेळची पराठी कशी आहे, तूर कशी आहे, काय सांगाल? पावसामुळे तूर पूर्ण मर रोग लागलेला आहे आणि पूर्ण झाड मेलेले आहे. आणि पराठीमध्ये 5 ते 10 बोंडा आहे आणि मला नाही वाटत की याच्या समोर पुन्हा माल पकडून बा म्हणून. काही झाड पण मेले आहे आणि त्याला लाल पत्ती येऊन, म्हणजे त्याला लाल्या म्हणते ना, तो लाल्या आलेला आहे. मला एक सांगा की कापसाला जर तुम्ही एवढं त्याच्यावर मेहनत घेता, एवढं हे खर्च करता, तर काय आपल्याला कापसाला तो भाव मिळतो का? नाही, कापसाला खर्च जास्ती आणि भाव कमी आहे. कापसाला जास्तीत जास्त 10 ते 12 हजार रुपये खर्च भाव पाहिजे. आणि तुरीवर काय बोलाल? तुरीला पण भाव कमी आहे. तुरीला पण भरपूरचं नुकसान झालेलं आहे. तरी पण आम्हाला सरकारकडून तुरीच्या फसलामध्ये भाव मिळाला पाहिजे. आणि जे शेताविषयी तुमचं जे मत आहे की जे पिकाचे जे नुकसान झाली आहे, तर मला सांगाल की याला आपल्याला पिकाला यावर्षी भाव पाहिजे की नाही पाहिजे, जे शेतकऱ्याला मनासारखं वाटलं पाहिजे असं भावची मागणी तुम्ही सरकारतर्फे करताय का? हो, आम्हाला भरपूर भाव भेटायला पाहिजे, कारण यावेळेस पूर्ण नुकसान झालं आहे पावसामुळे. खूप म्हणजे असं समजा की लावलेला खर्च सुद्धा निघणार नाही. तरी सरकारला आमची विनंती आहे की आमच्या कापसाला आणि तुरीला भाव मिळावा. भाजीपाल्याला सुद्धा आम्हाला नुकसान झालेलं ते नुकसान भरपाई भेटायला पाहिजे. बघितलं शेतामध्ये पिकाची नुकसान तर खूप झालेली आहे, आम्ही प्रत्यक्ष डोळ्यामध्ये बघितलं आहे. शेतकरी हा भारताचा पोशिंदा आहे, याला आपण अन्नाचा जन्मदाता म्हटलं